जॉब्स जॉब्स जॉब्स। अंबड नाशिक मधील प्रख्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टेलिमार्केटिंग एक्झिक्युटिव्हसाठी जागा। फिमेल 2 जागा। अनुभव 1 ते 3 वर्ष। चांगले कम्युनिकेशन स्किल्स, भाषा ज्ञान, मराठी, हिंदी, इंग्लिश, कॉम्प्युटर व इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक। पेमेंट 15,000 ते 30,000 क्षमता व अनुभवानुसार। तुमचा बायोडेटा CV या नंबरवर पाठवा। 90 11 71 00 11 90 11 71 00 11। नाशिक कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता दिलासा। अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून न्यायमूर्ती नितीन जीवने यांनी हा निकाल दिलाय। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी घेतलेला आक्षेपही फेटाळला आहे। मात्र माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार कायम आहे। मागील आठवड्यात कोकाटे यांना न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000चा दंड ठोठावला होता। याच्यामध्ये फरक असा आहे की डिस्क्वालिफिकेशन जे आहे 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्त एखाद्या MLAला किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या मेंबर्सना जर 2 किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर ते मेंबर म्हणून डिस्क्वालिफाय ठरतात। तर हे डिस्क्वालिफिकेशनसाठी स्टे ॲप्लिकेशन वेगळं दाखल केलेलं आहे। बरोबर। जर स्टे मिळाला तर ते आत्ता तरी अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत त्यांचं कामकाज चालू राहील जर स्टे मिळाला तर। आणि ती ऑर्डर उद्याला मेहरबान कोर्ट करणार आहे। आणि आता जे सस्पेन्शन आहे ते फक्त अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत जी 2 वर्षाची शिक्षा केलेली आहे ती एक्झिक्यूट करू नका एवढ्या पुरतंच आहे ते। म्हणजे उद्या परत सुनावणी होणार। उद्या पुन्हा सुनावणी होईल। स्टे ऑर्डरवरती मी आज आर्ग्युमेंट केलेलं आहे। उद्याला आता सरकारी वकील साहेबांचं आर्ग्युमेंट ऐकून घेते। म्हणजे अपिलावरची कारवाई सुरू असेपर्यंत शिक्षेला स्थगिती म्हणता येईल। बरोबर सर। याच्यामध्ये माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई आशुतोष राठोड यांनी देखील युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला। कोर्टाने त्यांना थांबवलं। नेमकं काय कारण होतं त्याचं? जे अपील दाखल केलेलं होतं ना, अपिलामध्ये जे आम्ही 2 प्रेयर्स केलेले होते, एक सस्पेन्शनचा आणि स्टेचा, ते या दोन्ही प्रेयर्सना दोन्ही विनंत्यांना विरोध करण्यासाठी म्हणून स्वर्गीय तुकारामजी दिघोळे यांच्या कन्या स्वतः ॲप्लिकंट हजर झाल्या होत्या आणि त्यांनी हे ऑब्जेक्शन घेतलेलं होतं की आम्हाला स्टे देण्यात येऊ नये। परंतु मेहरबान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेऊन आत्ता ह्या स्टेजला त्यांचं म्हणणं ऐकून घेता येणार नाही असा निर्णय दिलेला आहे। केसच्या संदर्भामध्ये जे पुराव्यामध्ये लोकांची नावं आलेली होती ती नावं घेऊन आमची केस अपील आमच्यासाठी कसं चांगलं आहे, मेहरबान ट्रायल कोर्टाने जे ऑब्झर्वेशन्स जजमेंटमध्ये केलेली आहेत ती काही मुद्दे त्यातले मी मेहरबान सेशन्स कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले आणि ते मुद्द्यांच्यावरती आम्हाला अपील कसं चांगलं आहे ते मी मेहरबान कोर्टाला दाखवून दिलं। सर आता याच्यामध्ये शिक्षेला स्थगिती दिलेली आहे की म्हणजे 1 महिन्याच्या अपील? या अपील दाखल करताना आपण अपिलाबरोबरच 2 वेगवेगळे अर्ज दाखल केले होते। एक सस्पेन्शन ऑफ द सेंटेन्स आणि एक स्टे ऑफ द सेंटेन्स। तर सस्पेन्शन ऑफ द सेंटेन्स मेहरबान कोर्टाने अलाव केलेलं आहे। अपील संपेपर्यंत सेंटेन्स सस्पेंड केलेलं आहे आणि जामिनावर सोडलेलं आहे। परंतु सेंटेन्स जे आहे 2 वर्षाचं ते स्टे करण्यासाठी म्हणून आज मी आर्ग्युमेंट केलं। उद्याला सरकारी वकिलांच्या आर्ग्युमेंटसाठी उद्याला ते ठेवलेलं आहे। त्याच्यावरती इंडिपेंडेंटली उद्या ऑर्डर मेहरबान कोर्ट करेल। माझं म्हणणं एवढंच होतं की आत्ता ह्या स्टेजला त्यांना ऑब्जेक्शन घेण्याचे अधिकार नाही आहेत कारण त्या काही फिर्यादी नव्हत्या किंवा त्यांचा साक्षीदार म्हणून त्या ट्रायल कोर्टापुढे त्यांचा साक्षीदार म्हणून तपासलेलं पण नाही आहे। त्यामुळे आत्ता त्यांना अधिकार नाही ह्या स्टेजला। दिस इज प्रिलिमिनरी स्टेज। अजून सरकार पक्षाला पण नोटीस निघालेली नाही। ते निघायच्या आधीच कोणीतरी स्वतःहून अपियर होतं आहे तर त्याला माझं ऑब्जेक्शन होतं। उद्या नेमकं सर निकाल म्हणजे आता राखीव हे ठेवलेलं आहे न्यायालयाने, नेमकं कशावरती? स्टे ऑर्डरवरती निकाल होईल। कशावरती म्हणजे स्टे ॲप्लिकेशन? उद्याचे सरकारी पक्ष पुन्हा त्यांची बाजू मांडणार आहे, त्यानंतर फायनल होईल। त्याच्यानंतर फायनल होईल। उद्या फायनल निर्णय उद्या होईल। थँक्यू। निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा। तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये। माऊली मंगल कार्यालय। लग्नाची तयारी आम्ही करू, आठवणी तुम्ही जपा। बजेटची चिंता सोडा, शाही अनुभव घ्या। संपर्क करा
व्ही करंदीकर, अध्यक्ष, निर्धार सेवा संघ, मोबाईल नंबर 9699312840, तसेच 9850892892, तसेच 7020748596. आमचा पत्ता पिंपरी सदो, पोस्ट भावली खुर्द, तालुका इगतपुरी, 422 403. तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा.